मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 7 ते 8 वाहनांचा विचित्र अपघात झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेवर भातान बोगद्यात 8 गाड्यांची एकमेकांना जोरदार धडक झाली आहे। अपघातानंतर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अपघातामध्ये कैद्यांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडीही होती। या अपघातात 10 ते 12 पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भातान बोगद्यात मंगळवारी रात्री 7 ते 8 वाहनांचा विचित्र अपघात घडला। या अपघातात 5 ते 6 पोलिसांच्या पिंजरा गाड्या, एक महामंडळाची बस, एक टेम्पो, एक पोलीस स्कॉर्पिओ आणि जीप यांचा समावेश आहे। पुणे लेनवर घडलेल्या या अपघातात सर्व वाहने एकमेकांवर आदळली आहेत। हा ताफा मुंबईहून पुण्याकडे बांगलादेशी कैद्यांना घेऊन जात होता। सुदैवाने या अपघातात कोणताही कैदी जखमी झाला नाही। मात्र गाड्या चालवणारे 10 ते 12 पोलीस चालक जखमी झाले असून त्यांना तातडीने पनवेल येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे। अपघातामुळे काही तासांसाठी वाहतूक ठप्प झाली होती। पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू करून रस्ता मोकळा केला। अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्राथमिक माहितीनुसार वेग आणि नियंत्रण सुटणे यामुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून प्रत्यक्षदर्शी आणि CCTV फुटेजच्या आधारे अधिक माहिती गोळा केली जात आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।